राम रघुवीर समर्थ. स्वानंद, मुक्तीचे फळ काय असेल तर ते हे आहे की विवेक संपन्न गुरुभक्ती. जसा विवेक जागृत झालेला आहे त्याला केवळ सत्याचाच मार्ग दिसतो. जगणं आहे असत्यात, पण वृत्ती स्थिर आहे सत्यामध्ये. तो जीव खरोखर भाग्यवंत आहे आणि ती अंतर्मुक्तीने कळू येते. आपण जेवढं अंतर्मुख राहू जेवढं तितका विशेष लाभ. समजले? जेवढे आपण अंतर्मुख तितके आत्मस्थितीच्या जवळ आहोत. म्हणून स्वानंद अंतर्मुक्तीने ते कळू येते. बाकी पाहशील तर जीव जगतामध्ये राग आणि द्वेषात्मक हे द्वंद्व सतत सुरूच असते. मग ते कुटुंबात असेल, मनात असेल, नात्यात असेल, अन्य कुठेही, पण हे राग द्वेषाचं हे द्वंद्व सतत सुरूच असतं. कारण संसाराचं नावच आहे मी आणि तू, अहम आणि मम. आणि याला कारण एकच आहे आणि ते म्हणजे स्वानंद अज्ञान. ते म्हणजे फक्त अज्ञान. एवढंच नव्हे, त्याचं कारण म्हणजे अज्ञान, अज्ञान आणि फक्त अज्ञान. परंतु संत सद्गुरू हे पक्व वृक्ष असल्याने, परिपक्व वृक्ष असल्याने त्या वृक्षालाच खरी सुमधुर फळे लागतात. आणि मग आलोचना, निंदा, ईर्ष्या, द्वेषरूपी दगड हे सुद्धा त्यांनाच खावे लागतात. कारण हे महापुरुष ज्याला मायेतून उपरत करतात, मायेतून मुक्तीच्या मार्गाला नेतात. जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणले की बाबळीच्या झाडाला कोणी दगड मारत नाही, आंब्याच्या झाडाला मारतात, पेरूच्या झाडाला मारतात. त्याप्रमाणे सत्पुरुष, सज्जन, स्वाभिमानी अशांनाच निंदा झेलावी लागते. म्हणून भगवंताला सांगितलं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां. मी म्हणून या पृथ्वीवर अवतार घेतो. पण गंमत अशी की जगत निंदा सोसून सुद्धा आपलं सत्कार्य ते कधी माघार घेत नाहीत. ठीक आहे. कच्चा साधक जो असतो तो वाट मोडतो. कारण त्याची तक्रार सुरू अशी होते. महाराजांचं एक वचन आहे गोंदवलेकरांचं, ज्याच्या जीवनात तक्रार नाही त्याचा परमार्थ शिगेला लवकर जातो, म्हणजे पूर्णत्वाला लवकर जातो. यासाठी स्वानंद सत्याच्या वाटेवर धर्म कुठलाही असो पण मत एकच आहे. कुठलाही धर्म असो, मत मात्र एकच आहे आणि ते मत आहे आत्मसुख. कारण त्यांच्यामध्ये असे असते, सत्पुरुषांच्या मते असं असतं की आम्ही सोसून जरी त्या जीवाचा हा शेवटचा जन्म जर होत असेल तर आमचं जन्म घेणं सार्थक झालं. समजलं? जसं आईवडिलाला वाटतं की मुलगा त्याच्या पायावर उभा राहिला, त्याचं कुटुंब तो सांभाळू लागला, तो निर्वासनिक राहिला, निरीच्छ राहिला, निर्व्यसनी राहिला, सत्याच्या वाटेवर चालू लागला, संगतीनं परोपकार करू लागला, आमचं जीवन धन्य झालं. म्हणून स्वानंद प्रत्येक सत्पुरुषाला आपल्या शिष्याबद्दल अशीच अपेक्षा असते की याच्या उद्धारानं आमचं सार्थक झालं.
आणि खरी गोष्ट ही आहे बाबा की ते किती दयाळू असतात, किती प्रेमळ स्वभावाचे असतात हे कळण्यासाठी त्यांनी स्वतःला स्वतःच क्षमा करून या संत पुरुषांचा संग करून त्यांचा आश्रय घेऊन मगच पाहावे. त्यासाठी प्रथम त्याने जगाचा अनुभव घ्यावा, नात्यांचा अनुभव घ्यावा, आपल्या वासनेचा अनुभव घ्यावा आणि मग सत्पुरुषाचा संग करावा. हे पहा, हिऱ्याची किंमत कोळशाच्या बाजारात कळत नसते, पण हिरा निघतो कोळशाच्याच खाणीतून. तसा सत्पुरुष याच संसारातून निघत असतो, पण संसाराला तो कळत नसतो. संसारातून जो उपरत होतो त्यालाच हा कळतो. म्हणून स्वानंद, या महापुरुषांची उदारता तेव्हाच कळू येते जेव्हा आपली योग्यता होते. आपण अयोग्य असेल, जसं डोळे बंद केलेल्या व्यक्तीला कधी सूर्याचं दर्शन होत नसतं, कधी प्रकाश प्राप्त होत नसतो, फक्त जाणीव होते. बस हे महापुरुषांचा संग बी असाच आहे. आणि मग तो संग जर पचू लागला तर तुमचा मुक्तीचा स्वभाव तुम्हाला आपोआप कळू येतो. आत्मस्वभावच मुक्तीच्या स्वरूपात तुम्हाला प्राप्त करून स्वगत प्रचिती देतात. म्हणजे मी ज्या स्थितीमध्ये आहे आता तू सुद्धा त्याच स्थितीमध्ये आहेस. एवढंच नव्हे, तुम्हाला ते विविध साधनेत न अडकवता कल्पना, संकल्प, विकल्प या तिन्हीतून मुक्त करतात. कारण संसाराचं नावच आहे कल्पना, संसाराचं नावच आहे पूर्वनियोजित संकल्प. एवढेच काय, त्यांचे तपोमय शब्द, त्या शब्दाचं सामर्थ्य एवढं असतं की मुखातून गेलं ते सत्यवचन. म्हणून सत्य सामर्थ्याचा दाता नारायण. असो तर स्वानंद, हे स्मरण करून देतात. हे महापुरुष आपल्याला स्मरण करून देतात. ते कशाचं? की तुम्ही प्रत्येक क्षणी मुक्तच होता, परंतु हे कळण्यासाठी ते तुम्हाला एक विशिष्ट भूमिकेवर घेऊन येतात. व मग आपल्याला कळते की अरे खरोखर ते जसं म्हणते तसा मी मुक्तच होतो. परंतु मी मनोमय माईक साधन आश्रित, मनोमय म्हणजे मनानंच माईक साधनाचा आश्रय करून आतमध्ये कठोरता भरून राहिलो होतो. परंतु बाबांनो, आम्ही जे होतो, जे आहोत, तेच तर त्यांच्या कृपेने अनुभवत आहे. हे पहा, मृत्यू जसा प्राणनाशात क्षणोक्षणी आहे, मृत्यू प्राणनाशामध्ये तो क्षणोक्षणी आहे, पण इकडे कुणाचं लक्ष आहे का? एक प्राण निघून गेला म्हणजे मृत्यूत सामावलं. कुणाचं लक्ष इकडं आहे? म्हणून पोचलेल्या महापुरुषाने आपल्याला एक सुंदरपैकी असा सल्ला दिला की तू प्राणावर नामस्मरण करायला सुरुवात कर. प्राण गेला, राम, प्राण आला, ओम. नाही, सांस सांस सुमिरन करिये सो तो उपाय नेक. श्वासाश्वासावर तो नामस्मरण चालू ठेव, अंतर्मुक्ता बी टिकेल, भगवंताचं नामस्मरण बी होईल. एकाच वेळी तू ज्ञान आणि भक्तीचा अधिकारी होशील. म्हणून पहा, मृत्यू जसा प्राणनाशात क्षणोक्षणी आहे, तसे
मुक्ती साक्षात्कार क्षणोक्षणी आहे, पण तशा प्रकारची अजून दृष्टी प्राप्त झालेली नाही. आणि ती दृष्टी ज्यांच्या संघानं प्राप्त होते तिथं मन आपलं उपरत होत नसतं. म्हणजे त्यांच्यापाशी राहून संसाराचं चिंतन, देहाचं चिंतन, भोगाचं चिंतन, कल्पनेचं चिंतन. परंतु सामान्य जीव त्या अंतिम घडीला क्षणाला मृत्यू समजतो. ज्यावेळेस देह सुटतो तेव्हा त्याला मृत्यू समजतो. पण महापुरुष श्वास गेलेल्याला मृत्यू समजतात. एक श्वास गेला, मृत्यू जमा झाला. असो, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तसे साधन, तप आणि अनुष्ठानाच्या शेवटच्या क्षणातून प्राप्त होणाऱ्या बोधाला तो साक्षात्कार समजतो. म्हणजे काहीतरी घडलं आणि विचारातून निर्विचार झालो त्याला तो साक्षात्कार समजतो. हे साप चुकीचे आहे. हे त्या क्षणाशिवाय लक्षात येत नाही ज्या क्षणाचे साक्षात भगवंत, सद्गुरू आणि शिष्य साक्षीदार होत नाही. अरे रात्रभर स्वप्नमय जगातून जागे झाल्यावर त्याला कळते की केवळ जागृती अवस्थेत केलेला विचार, कल्पनेचा हा सर्व प्रपंच होता. म्हणजे स्वप्न, जागेपणी केलेला विचार तो स्वप्नात रूपांतरित झाला. पण स्वप्न कशा स्वरूपाचं पडेल हे आपल्या हातात नाही. पण त्याला निमित्त आपले विचारच आहेत. मणी वसे स्वप्ने दिसे. हे पाचवण आता जागृतीत ते काही एक कामाचे नाही. जे स्वप्न पाहिलं ते जागे झाल्यानंतर काही एक कामाचं नाही. त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कारानंतर हे जग तुझ्या काही एक कामाचं नाही. देह राहिला काय, गेला काय. अरे बस तसेच ज्या क्षणी तुम्ही सत्याची स्वीकृती करता, त्याच अनुसंधानात अभ्यस्त राहता, तेव्हा मग कळू येते की हे जीवजगत भी एक अविद्याजन्य स्वप्न भ्रांतीच आहे. अविद्येतून जन्माला आलेली ही भ्रांतीच आहे. म्हणून मागे एकदा सांगितलं होतं, भ्रमाचा नाश हा बी साक्षात्कार आहे. भ्रांतीचा नाश हा बी साक्षात्काराचा आहे. आणि मला साक्षात्कार झाला आहे ही बी एक भ्रांतीच आहे. म्हणजे आपण स्वप्नात स्त्री झालो, वृद्ध झालो, पण जागे झाल्यानंतर आपण जे आहे तेच आहे. तसं गुरूंच्या संगतीमध्ये हे कळू येते की हे जीव जगत बी एक अविद्याजन्य स्वप्नमय भ्रांतीच आहे. या सत्य स्वरूप जागृतीलाच मुक्ती, साक्षात्कार, ब्रह्म अनुभव, हरिदर्शन, अप्रोक्ष अनुभव काहीही म्हणा, त्याचा भावार्थ एकच. जसं सोन्याच्या ताटात खाल्लं काय, पत्रावळीत खाल्लं काय, ताटात खाल्लं काय आणि हातात खाल्लं काय, पोट भरण्याशी संबंध आहे. अर्थात दृष्टी ज्ञानमय करू गेली, दृष्टी ज्ञानमय झाली संतांच्या कृपेनं आणि आपल्या पुरुषार्थानं. दृष्टी ज्ञानमय झाली तर तुम्हाला जगत हरिमय नक्की दिसेल. किंवा जगत ब्रह्ममय दिसेल. व दृष्टी अज्ञानग्रस्त असेल तर मग तुमच्यासाठी जन्ममृत्यूचा मधला काळ सर्वमय सत्यच भासेल. म्हणून बाबांनो, या संसाराची मालकी तुम्ही मायेला दिली, बस त्याचे हे परिणाम आहेत, सुखदुःख. ज्याने ही मालकी मनाला दिली ते मन त्याला आयुष्यभर स्वतःपासून वेगळे होऊ देत नाही. पण मनाला मालकी देऊ नका, भगवंताला मालकी द्या. शरणागतीचा एकच अर्थ आहे विश्वास. भगवंतावर परिपूर्ण विश्वास असणं याचं नाव शरणागत आहे. कपडे बदलून कुठेतरी बसणं, साधू संन्यासी होणं, तो काळ संपला आहे. का? तशा प्रकारचं पोषकता संपलेली आहे. आणि म्हणून
त्याने कधी मनाच्या मुळाचा शोध घेतलाच नाही जो मनाच्या अधीन गेलाय. म्हणून समर्थांनी 205 मनाचे श्लोक लिहिले ते याचसाठी की मन काय आहे ते समजून घ्या आणि मनाच्या नादी लागू नका. मन तुमच्या नादी लागत असेल तर ठीक आहे, मनाहून मनी शब्द कुंठित राहे. आणि मन म्हणजे काय? माईक विचारांचा पुंज, माईक विचारांचा. असो, तर स्वानंद हे पहा, घड्यात पाणी असेल तरच ताण भागते, गढा असून काहीच कामाचं नाही. व त्याच पाण्यात सूर्यबिंब दिसू शकते. ज्या घड्यात पाणी आहे, मोकळ्या घड्यात सूर्यबिंब दिसत नाही. अर्थात घडा मोकळा असेल तर दोन्हीही परिणाम दिसत नाहीत, पाणीही नाही आणि सूर्यबिंबही नाही. अगदी तसेच साधक श्रद्धा विश्वासू असेल तरच स्वानुभवाचा अधिकारी होतो, अन्यथा केवळ तर्कसंगत जिज्ञासा काहीच लाभ देत नाही. त्यातली त्यात फार तर पुण्य आहे की तेवढा वेळ संतांच्या संगतीत गेला आणि तेवढा वेळ या मृत्यू लोकाला त्यानं असत्य समजलं. आणि मग काय होतं स्वानंद? परिणामी साधक हताश होतो, निराश होतो, संशयी होतो, अगदीच नाही तर चिडचिडा होतो, आळशी होतो, अगदी प्रमादी सुद्धा होतो. जाऊ द्या, उद्या बघू, तो उद्यावर सोपवतो. आणि मग कसली मुक्ती आणि कसली भक्ती? दोन्हीही शस्त्र टाकून भडंगागत कुठेतरी चव्हाट्यावर आपला वेळ घालवतो मायेच्या. परंतु पुढे तो केवळ वेळ काढू जीवन व्यतीत करत असतो, हे लक्षात ठेवा. बस केवळ वेळ कंठायचं आहे आणि बाबांनो, अंती या मृत्यूलोकातून मोकळाच प्रवास करतो. यासाठी बाबांनो, आपल्यापेक्षा श्रेष्ठ जनांचा संघ हे उत्तम औषध आहे, उत्तम औषध आहे. त्यासाठी काय सोडावे त्यागावे लागत नाही, काही सोडावं लागत नाही श्रेष्ठांच्या संघासाठी. ते जे नको ते आपोआप सुटत जातं, जे हवं ते आपोआप भरलं जातं. तो विवेक संपन्न असावा. जो श्रेष्ठांचा संघ करतो तो विवेक संपन्न असावा किंवा वैराग्यमूर्ती असावी. आणि त्यानंतर पुन्हा कधी पश्चाताप होऊ नये, अन्यथा पुण्यनाश होतोच, परंतु तो संत हृदयातून सुद्धा उतरतो. संतांच्या हृदयातून सुद्धा तो उतरतो. त्यासाठी बाबांनो, साधक गृहस्थ असो की नसो, परंतु त्याच्यात 4 गुण मात्र अवश्य असावेत. आणि ते म्हणजे तो श्रेष्ठांचा आदर करणारा, त्यांच्या चरणी विनम्रता प्रकट करणारा, सरळ हृदयाचा, आणि दुसरे म्हणजे प्राणीमात्राशी मित्रवत व्यवहार करणारा. अर्थात आपल्या सानिध्यात असणाऱ्यावर करुणेचा वर्षाव करणारा असावा. तसेच जे निष्काम कर्मयोगी, हरिभक्त, अध्यात्म जिज्ञासू अशा लक्षप्रिय पुण्य आत्म्यांचे अनुमोदन करणारा, त्यांना सहयोग देणारा, त्यांना सहयोग देणारा म्हणजेच त्यांचा उत्साह वाढवणारा, वारंवार त्यांना प्रोत्साहित करणारा असा जर असेल तर तो भाग्यवंत आहे. आणि चौथे म्हणजे तो सत्कर्मविरोधी, समाजकंटक, दुराचारी, निंदक, कपटी, मत्सरी, संतद्रोही किंवा मंथरावर्तीचा किंवा कालनेमी अशा आपल्या जीवनात जर कुणी आलेच तर त्यांच्याशी तो द्वंद्व, द्रोह, वैर करण्यामध्ये आपला अमूल्य वेळ न गमावणारा असावा. कारण सत्याच्या वाटेवर अशा लोकांचा आपला संबंध नक्की येतो, जे सत्कर्माचे विरोधी आहेत, समाजकंटकी आहेत, दुराचारी आहेत, निंदक, कपटी आहेत, मत्सरी, संतद्रोही, मंत्रावर्तीचे कालनेमी आहेत. असे लोक आपल्या जीवनात नक्की येतात. त्यांच्याशी द्वंद्व म्हणजे भांडण तंटा करण्यात वेळ न गमावणारा,
त्यांचा द्रोह न करणारा, त्यांच्याशी वैर न करणारा, आपला वेळ अशा तुच्छ गोष्टीसाठी न गमावणारा असा जर भक्त असेल तर भाग्यवंत आहे. यासाठी अशा लोकांची उपेक्षा करीत जावी, कारण प्रकृतीने त्यांची पुढे तशी सोय नक्कीच केलेली असते, हे विसरू नका. नक्की केलेली असते, पण आपलं चित्त असं उद्विग्न झालेलं असतं की त्याचा सर्वनाश आपल्या डोळ्याने पाहण्याची इच्छा आपल्या तुच्छ मनामध्ये येते. त्या मनाला उच्चता द्यावी, संतांची तितिक्षा सहनशीलता शिकावी, त्यांना शिव्या शाप देण्यात आपल्या साधन तप आणि शांतीचा कधी अपव्यय करू नये. कारण हे निश्चित आहे की अति तिथे दुर्मती, हे सिद्धच आहे. म्हणजे अति तिथे माती, हे नक्कीच आहे. म्हणून बाबांनो, त्यांची दुर्बुद्धीच त्यांच्या शिक्षेची सोय करते. रावणाला मारण्यासाठी रामाला यावं लागलं होतं, पण आता कलियुगामध्ये अहंकाराला मारण्यासाठी त्याची दुर्बुद्धी पुरेशी आहे, त्याचा सर्वनाश करण्यासाठी ती पुरेशी आहे. त्यासाठी आपले पुण्यनाश आणि शांती खर्ची कधीही घालू नये. असे आहे की मी जे आता बोललो ते तुम्हाला सर्व श्रेष्ठांचं मत सांगितलं, धर्मशास्त्राचा सार सांगितला, आणि हेच बहुजन हिताय सुद्धा आहे. एवढंच काय, स्वांत सुखाय सुद्धा हेच सत्य आहे. म्हणजे स्वतःच्या सुखासाठी सुद्धा हेच सत्य आहे आणि समाजाच्या हितासाठी सुद्धा हेच सत्य आहे. बस अभ्यासेने दुखवते, तू याचा अभ्यास करत राहा. कारण अशा कंटकांचा अहंकार हाच त्यांचा सर्वात मोठा शत्रू असतो. त्यांच्या पतनाचे निमित्त आणि कारण तेच असते, परंतु ते त्यांना मान्य नसते. म्हणून ते संत आणि सज्जनांचे वैरी होऊन आकारण श्रीहरीप्रमाणे स्वतःला चिरंजीव समजतात या मृत्यू लोकात. असो, शेवट करतोय. ज्यांनी दैत्य बुद्धीने अवतारांना सुद्धा सोडले नाही, ते मग संत महात्मे सज्जनांना कसे वगळतील सांग. साक्षात श्रीहरीने अवतार घेतला, त्यांनाही सोडलं नाही अशा बुद्धीच्या लोकांनी. म्हणून लक्ष्यप्राप्तीपर्यंत सावधानता हे सुद्धा सर्वात श्रेष्ठ साधन समजून वारंवार दक्षता घेत गेला तर याच जन्मात हरिगुरु कृपा पात्र होऊन संतप्रिय सुद्धा होऊन तुम्ही तुमच्यासह इतरांचेही कल्याण करण्याची योग्यता प्राप्त कराल. जय जय राम 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 राम.